हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. थोड्या वेळानं आम्हाला निघायचं आहे बिल्डरकडे आणि जे पण फायनल चेंजेस करायचे आहे ते आज त्यांना ऑन पेपर द्यायचे आहे. सिव्हिल टीम असणार आहे त्यांच्यासोबत. काय काय चेंजेस होऊ शकतात फ्लॅटमध्ये, काय काय नाही ते सांगतील. कारण आम्ही ज्या कन्स्ट्रक्शन साईडला म्हणजे आम्ही ज्या बिल्डरकडे म्हणजे आम्ही जिथं प्रॉपर्टी बुक केली ते मायवन कन्स्ट्रक्शन आहे. आता मायवन कन्स्ट्रक्शन म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एक आयडिया म्हणून देऊन सांगून टाकतो. तर कसं राहते की आधी जे बांधकाम व्हायचं ते विटांचं व्हायचं, विटांनंतर ब्रिक्स आले, सिमेंटचे ब्रिक्स. आणि आता त्याच्यानंतर जी टेक्नॉलॉजी आली ती मायवन म्हणजे जसा स्लॅब असतो तुम्हाला पूर्ण सिमेंटचा, तसं तुमच्या साईडच्या ह्या ज्या भिंती आहेत ह्या पण पूर्ण सिमेंटच्या असतात. त्याला मायवन कन्स्ट्रक्शन बोलतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही चेंजेस करता नाही आहेत, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काही करता येत नाही. त्याच्यामुळे जे कन्स्ट्रक्शनच्या आधी जे आपण सांगतो थोडंफार ते पण खूप नाही, ते बिल्डर चेंज करून आपल्याला देतो. आणि तेच फायनल करायसाठी आता आम्ही चाललो आहे. आणि तिथून आल्यानंतर आमच्या बॅग पण पॅक झाले आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू होईल. सांगितलं तसं आता आम्ही चेंजेस सांगायला चाललोय, पण फारसे चेंजेस करायचे नाहीये. एकदम मायनर चेंजेस आहे. म्हणजे जर किचन ओट्याची हाईट एकदा क्रॉस चेक करायची, फक्त किती असणार आहे आणि मला किती पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड असणार आहे की ज्या टाईल्स आहेत त्या किचन आणि बाथरूमच्या त्या पूर्ण वरपर्यंत करून घ्यायच्या आहे. आणि तिसरा मेजर चेंज काय असणार आहे ते म्हणजे असणार आहे एकतर म्हणजे जो आपल्या वॉशिंग मशीनसाठी नळ असतो ना तो ऍक्च्युली इथे आहे. जी ड्राय बाल्कनी ती इन्क्लुडेड आहे, म्हणजे किचनमध्ये असणार आहे. पण मला पाहिजे की ते बाल्कनीत जर पॉसिबल झालं म्हणजे एक कनेक्शन त्यांनी काढून दिलं तर बरं होईल. सो मी ते एक विचारून घेईल. बस असे थोडेफार असेल. माझ्या साईडने एवढे, किरणच्या साईडने असेल एखादा तर असू शकतो, बट मला नाही वाटत काही असेल असं. चेंजेस फारसे नाही आहे, एवढे 2-3 चेंजेस आहे फक्त. काय आहे ना, जो किचनमध्ये वॉशिंग मशीनचा नळ आहे ना तो एखादं कनेक्शन जर कारण बाल्कनी आमची खूप मोठी, जेवढा आमचा हॉल आहे तेवढा बाल्कनीची लांबी आहे. सो जर तिथं मिळालं ना तर आमचं मशीनची जागा गॅलरीमध्ये आम्ही ऍडजस्ट करू शकतो, कारण गॅलरी प्रचंड मोठी आहे. किचन थोडासा मोकळा आणि किचन अजून मोकळं होईल. मग किचन मध्ये आम्ही दुसरं काहीतरी स्टोरेजसाठी बनवू शकतो. बस तेवढंच एक. आता जसं मी सांगितलं मायवन असल्यामुळे ते अप्रूव्ह होईल नाही होणार ते आता तिथं गेल्यावरच कळेल. त्याच्यासाठीच त्यांनी सिव्हिल टीम अरेंज केली आहे. हा ॲक्च्युली सॅम्पल फ्लॅट आहे जिथं आम्ही बुक केला आहे. आणि ह्या ज्या टाईल्स आहे ना या इथपर्यंतच आहे, आम्हाला डायरेक्ट वरपर्यंत पाहिजे. नाहीतर काय होतं, जेव्हा ती ओल लागते ना तेव्हा ते एकदम घाण दिसतं आणि सगळी अशी ती जमा होते, त्याची पोपडी जमा होते. त्याच्यामुळे ह्या ज्या टाईल्स आहे खालून तर डायरेक्ट थेट वरपर्यंत, याच्यापर्यंत वरती नाही लावू शकत, नाहीतर ते डोक्यावर पडेल जेव्हा ओल बसेल तेव्हा. तर आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा आम्ही या दोघं सिंकपैकी एक कॅन्सल केलं होतं. आम्हाला एकच सिंक ठेवायचं होतं. आणि यावेळेस आता मी कन्फ्यूज झालो आहे की आपण लास्ट टाइम काय बोललो होतो. म्हणजे तो जो हे मोठा होईल ना, जो ओटा बोलतो आपण किचन ओटा, तो मोठा होईल, तो प्लॅटफॉर्म मोठा मिळेल. म्हणजे इथं पण तुला भेटेलच कनेक्शन. एक ॲड ऑन कनेक्शनसाठी आपल्याला रिक्वेस्ट करायची त्यांना. सो जेणेकरून आपली ती रिक्वायरमेंट एक हे होईल की जी मशीनची जागा आहे ती निघेल आणि ती गॅलरीमध्ये जाईल. मग इथं काहीतरी तू करू शकते. असं आमचं एकंदरीत डिस्कशन चालू आहे. आता बघू काय काय अप्रूव्ह होते, बट तरी थोडंसं आपण प्रयत्न करू आपल्या साईडने की त्यांनी करावं. हाच आहे पाठीमागचा प्रोजेक्ट. अजून 10 मजली काम झालेलं आहे. आमचं 14 फ्लोअरला आहे. आता तिथं साईडला जायचं आहे आम्हाला. 10वं चालू आहे. मायवन आहे ना, एका महिन्याला किती फ्लोअर होतात? 4 होतात. मॅक्झिमम 4 होतात, मिनिमम 3 होतात. तर त्याच्या प्रमाणात लवकर काम होते. आणि साईड बाय साईड पुट्टीचं पण काम चालू झालं, जी की चांगली गोष्ट आहे. म्हणजे लवकरात लवकर डिलिव्हर होईल. वाटतंय तुला जो सॅम्पल फ्लॅट तू बघितला होता आणि आता रिअल कन्स्ट्रक्शनमध्ये थोडंसं मला ही स्पेस खूप मोठी वाटते. सॅम्पल फ्लॅटमध्ये ही स्पेस आहे ना ही कमी वाटत होती. थोडा फरक येतो ना कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ही तिथं जेव्हा सॅम्पल फ्लॅटमध्ये ना ही खूप छोटी वाटत होती. हां, ओके ओके. बट हे सिंक तर ह्या साईडला होता ना. ही आता बघता येणारी धूळ बघा, आणि ती माझी त्याच्या बाजूला लावलेली गाडी पार्क. हे याच्यासाठी मी गाडी धुत नाही. बोला आता काय बोलायचं तुम्हाला याच्यावरती. मला हाऊस होती इथं, तू गाडी कुठेही लाव, ही असली धूळ बसणार आहे. आता काचेवरती दाखवलं ना काचही दिसणार नाही, त्याला आता पुसायला लागेल घरी गेल्यानंतर. तर रोज मला गाडी धुवायला लागेल, रोज डेली. काहीच उपयोग नाही. जसा तसा याच्यावरती धूळ जमा झालेली आहे. इकडे काचेवरती सिग्नेचर कर तुझी. हे बघा
ही झाली दूर. खुश. बॅग ऑलमोस्ट ठेवून झालं आहे. आता फक्त ही लॅपटॉपची बॅग जी माझ्या याच्यावरती येते, या साईडला आई बसेल आणि पुढे अर्चू बसेल आणि अशा प्रकारात आम्ही निघू. आता मी सांगितलं नाही ॲक्च्युली कुठं चाललो आहे. आम्ही चाललो आहे आता फर्स्ट आमचा नाशिकला स्टॉप असेल आणि मग नाशिकचा स्टॉप झाल्यानंतर आम्ही गावाकडे जाऊ. आई ही बॅग तुझी खाली ठेवायची का, कारण तो लॅपटॉपवाली हां ठेवते ठीक आहे. याच्यामध्ये लॅपटॉप आहे, याला फक्त अशी उभी ठेव, काय नाही. आणि ती इकडे पाठीमागे ठेवली तरी चालेल, पडणार नाही ती. अच्छा मग ठीक आहे, बस मोकळी. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे नाशिक आणि नाशिकला आम्ही एक दिवस थांबू आणि तिथून गेल्यानंतर अर्चू नाशिकला थांबेल आणि मी पुढे जाईल आईसोबत आईला सोडायला. आईला असं वाटलं होतं की आईला एकटं सोडतोय. बाय द वे तुम्हाला सांगितलं नाही आहे, आईची ट्रीटमेंट आता कंप्लीट झालेली आहे आणि आता बराचसा जो पुढचं ट्रीटमेंट आहे ती टॅबलेटवरती कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे आई म्हणते की जरा गावाकडे चक्कर मारून येते. म्हटलं ठीक आहे, तू ये चक्कर मारून. परत 15 दिवसांनी आई येईल, कारण 15 दिवसांनी थोडा डोस चेंज होणार आहे, एक्सरे निघणार आहे, अशी ती पुढची ट्रीटमेंट असेल. चावी काऊन होत नाहीये त्या दिवशी सारखं? नाही होईल. स्टेअरिंग लॉक आहे. गुड. यावेळेस आम्ही नवीन रस्त्याने जातोय. नॉर्मली मी नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण या रस्त्याने जायचो, बट मी यावेळेस आलोय तलवडे, म्हणजे भक्तिशक्ती तलवडे, आणि इथून मी चाकणला जॉईन होतोय. तर बघू दोघं रोडचा डिफरन्स किती टाइम वाचतो माझा, कारण आता भक्तिशक्तीचा रस्ता तयार झालाय आणि तिथे एक ब्रिज तयार झालाय, तो डायरेक्ट आम्हाला तलवडेला घेऊन येतो. तो बराचसा टाइम वाचतो, तर म्हणून ट्राय करतोय की या रस्त्याने किती टाइम लागतो. घरापासून राजगुरुनगर या टायमाला सोडायला आम्हाला लागायचा 1.5 तास, 1 तास 40 मिनिटं. पण या नवीन रस्त्याने येऊन पण मध्ये बरेचसे सिटी टाईपमध्ये एरिया क्रॉस करून, ब्रेकर क्रॉस करून पण आम्ही राजगुरुनगर क्रॉस केला 1 तास 5 मिनिटं, जे की खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा रस्ता आम्ही प्रेफर करू शकतो. आणि आता इथून आता राजगुरुनगर जस्ट बायपास होतोय आणि आता तो घाट लागेल आणि घाट लागल्यानंतर आमचा पहिला स्टॉप येईल, तो म्हणजे हॉटेल आकाश. तिथं थांबणं म्हणजे हे शास्त्र असतं आमच्यासाठी. त्याच्यामुळे नाशिकला जाताना आकाशला भेट दिल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आम्ही आकाशला काही थांबलो नाही. अर्चू बोलली की अजून 1 तास झालाय घरापासून निघून, तर आपण पुढचा एक ट्राय करू शकतो. तिने कुठला तरी एक गुरुदेव शोधून काढलेला आहे, म्हणजे गुरुदेव ढाबा. तर आता मला आयडिया नाही आहे बिलकुल हा कुठला ढाबा आहे, तिच्या डोक्यात कुठं हे नाव आलंय, तिने कुठं वाचलंय. कारण नाशिक जाऊन आम्हाला कमीत कमी आता 4 महिने झाले या रस्त्याने आम्ही प्रवास करतोय. तर आता तो गुरुदेव शोध तू, कारण आता वाजलेले आहे 6:47 आणि नॉर्मली काय होतं, आम्ही राजगुरुनगर 1.25 तास लागून जातात आम्हाला इथे यायला, म्हणून आम्ही आकाशला थांबून घेतो आणि मग ब्रेक घेतला नॉनस्टॉप जातो. बट आज 1 तास 5 मिनिटामध्ये आलोय, त्याच्यामुळे थांबायची आवश्यकता वाटली नाही. बट जो पण गुरुदेव आहे तो चांगला काढ. फक्त आकाश कॉम्प्रोमाइज करून निघालोय, कारण या हायवेला इतके ढाबे, इतके हॉटेल ट्राय केले आम्ही, बट ती जेही खातो थोडंफारच खातो आम्ही, खूप नाही, बट जेही खातो ते चांगलं भेटायला पाहिजे. डायरेक्ट जेवायच्या हिशोबाने शोध. आता गाडीमध्ये CNG टाकला आणि CNG भरून किरण इकडे साईडला थांबलाय, कारण आम्ही थोडंसं फ्रेश व्हायला गेलो होतो. वॉशरूम ब्रेक पण घेतला आणि आता आमचे साहेब पाय मोकळे करताय, तसं आम्ही पण पाय मोकळे केले. आणि आता पुढचा जो स्टॉप असेल तो डायरेक्ट जेवायचाच घेऊ, म्हणजे आम्ही नॉन स्टॉप जायचं ट्राय करू, फक्त जेवायचा ब्रेकमध्ये. काय चाललं एक्सरसाइज? पाय मोकळे करतोय. खूप दिवसांनी लॉंग ट्रिपला निघालोय ना, खूप दिवसांनी रे, ऑलमोस्ट 3 महिने होऊन गेले. कुठं गाडीच काढली नाही 100 किलोमीटर. कोकणला गेला होता की बाईक वरती? सप्टेंबरला तुझ्या बर्थडे मंथला. काय इतकं काय काळा दिसतोय तू? अरे भाई अंदर से मैं पूरा सफेद हूँ. मगाच्या फ्रेम मध्ये बोललो हॉटेल गुरुदेव आणि अर्जुने इथंच गपलत केली, म्हणे हॉटेल सद्गुरू शोध कुठे आहे, याच रस्त्याला लागेल. म्हणजे हॉटेल ती आहे की नाही त्याचं जाऊ द्या, म्हणजे नावामध्येच गपलत करून टाकली ती रे. हॉटेल सद्गुरू, हॉटेल गुरुदेव, काय म्हणजे मला तर माझं भविष्य, आजच्या दिवसाचं खाण्याचं भविष्य मला थोडस याच्यामध्ये दिसते. किती कमी जाते मग कॉन्फिडन्स आपला, आपण गुरुदेवला जेवू आज, आणि सद्गुरू दिसलं हॉटेल सद्गुरू झालं रे. वा वा वा. नाही पण पोरगी बोलली होती ना, त्याच्याप्रमाणे हॉटेलला आम्हाला गुरुदेव सापडलं.
त्याच्यानंतर आपण कुठलं बोलत होतो? फाउंटन पण सापडलं. नाही तू काय बोलली होती आपण गुरुदेव. गुरुदेवला थांबलो. तर गुरुदेव एक नाही 2 सापडले, बट आम्ही तिथं नाही थांबलो कारण असं वाटलं की ते जरा असं तुला वाटलं? असं मला वाटलं. त्याच्यामुळे ॲज युजल मी थोडंसं पुढे आलो. पुढची हॉटेल ट्राय करू, पुढची हॉटेल ट्राय करता आम्हाला प्रवासाला निघाले. आता प्रवास करून झाले आम्हाला आता 3 तास आणि आम्ही आता एका हॉटेलला थांबलो. इथं ऑर्डर दिली आहे. आता मस्तपैकी जेऊ. बट आहे नॉलेज आहे रस्त्याचं. तुक्का मारला तुका नाही. अरे बस थांबते यार, मला माहिती आहे. मी नाशिकला 2018 पासून येते जाते. 18 पासून येते जाते, बट बस थांब. तू बसने लास्ट प्रवास कधी केला ना तुझं तुला माहिती हा नसेल. पण माहिती असतं, नॉलेज असतं. हा तेच आहे. बस थांबते म्हणून नॉलेज होतं, बाकी असं नाही. बसचा तो एक तिच्या लक्षात राहिला की फाउंटन हॉटेल आहे, त्याच्या आधी एक गुरुदेव हॉटेल आहे आणि टोल नाका आणि मध्ये खूप लागले. बट गुरुदेव येते नाही येत. बट काय माहिती आम्हाला तिथं नाही जमली वाईब. सो आम्ही पुढे आलो. अजून एक गोष्ट हायवेला आहे ना, आपण थोडा आवाज हे करतो. अजून एक गोष्ट बऱ्याचशा लोकांनी नोटीस केली असेल, माझ्या डोक्याची ही कॅब, त्याच्यावरती यूट्यूब नाव दिसते आहे. म्हणजे यूट्यूबवाल्यांनो, मी तुम्हाला इतकं प्रमोट करतो आहे आणि तुम्ही मला प्रमोट ब्लॉग व्हायरल करा. त्या गोष्टीची खंत वाटते. करा प्रमोट आता तरी करा. आणि म्हणजे तुम्हालाही सांगतोय मी की लाईक करा, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा. पण हा, त्याच्यात भागीदार बनू शकता. म्हणजे तुम्ही जास्त वॉच केलं तर ते बट जास्तीत जास्त त्यांचं लोकांना जाऊ दे रे, ते तर करतीलच आपल्याला. बट हे एवढं मी डोक्यावरती माझा लोगो, धारण त्यांचा केलंय. लोगो घेऊन फिरतोय, त्याची तरी थोडी क्यू येऊ द्या. करा व्हायरल थोडंफार मला.